हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आज आपण ना शिळ्या चपात्यांचा किंवा शिळ्या पोळ्या किंवा रोटी याचा एक भन्नाट नाश्ता बनवणार आहोत आणि खूप हेल्दी आणि खूप चविष्ट लागतो हा. मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील असा हा नाश्ता आहे. तर नक्की करून बघा. तर चला आपण रेसिपीकडे वळूयात. तर मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घेते. तेल गरम होतं आहे आपलं, तोपर्यंत तुम्हाला दाखवते. या चपात्या मी अशा उभ्या पिझ्झा कटरने कट करून घेतल्यात. तुम्ही कटरने किंवा चाकूने अशा उभ्या कट करून घेतल्यात तरी चालतील. आणि 2 चपात्या घेतलेल्या आहेत कट करून. इथं मी मोहरी टाकलेली आहे. तेल गरम झाले. मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरे अर्धा चमचे टाकून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालून चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथं कांदा चांगला भाजला गेलेला आहे. एकदम गोल्डन ब्राऊन नाही होऊन द्यायचा आहे, फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे इतपत परतायचा आहे. तर इथं उभं चिरलेले थोडेसे गाजर घेतलेले आहेत, बीट घेतलेले आहेत आणि या मिरच्या घेतलेल्या आहेत 3. ह्या जास्त तिखट नाहीत, एकदम कमी तिखट आहेत. आणि हे टोमॅटो घेतलेले आहेत उभे चिरून. हे सगळं घालून चांगलं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट. तुमच्याकडे ज्या कोणत्याही भाज्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आणि जर भाज्या नसतील तरी तुम्ही फक्त कांदा टोमॅटो वापरून सुद्धा ही रेसिपी करू शकता. फक्त भाज्या घातल्यामुळे काय होईल ना, रेसिपी अजून जास्त हेल्दी होईल मुलांसाठी तर खूपच. आणि आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे. चपातीमध्ये मीठ आहे त्या हिशोबाने घालायचं आहे, फक्त आपल्याला या भाज्यांसाठी मीठ घालायचं आहे. आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि काश्मीर रेड चिली पावडर कलरसाठी घालते. मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही मुलं कितपत तिखट खातात त्या हिशोबाने तिखटाचं प्रमाण किंवा मिरच्याही तुम्ही स्किप करू शकता. आणि याच्यामध्ये भाज्या वापरल्यामुळे मुलांसाठी ही रेसिपी खूप हेल्दी होते. आता 1-2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायचे याच्यामध्ये. यामुळं काय होईल, ज्या भाज्या वापरल्यात त्या अर्धवट शिजतील. पूर्ण शिजवायच्या नाहीत भाज्या, थोडंसं म्हणजे असं अर्धवट शिजवायचे. आणि चांगलं शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये चपाती घालून घ्यायची आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. जे चायनीज खातात, मॅगी खातात त्यांना हा उत्तम पर्याय असं म्हणू शकतो, कारण हा तुम्ही ताज्या चपात्यांचा देखील चपात्या चांगल्या थंड झाल्या की त्याचंही करू शकता. कोथिंबीर घालायची आहे खूप सारी. आणि याच्यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. खूप पाणी घालायचं नाही, थोडंसं चपाती फक्त मऊ पडेल एवढं पाणी वापरायचं आहे. आणि थोडंसं हलवून मग याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिट वाफ काढून घ्यायची. तर छान वाफ निघलेले. याच्यावरती अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू नसेल तर आमचूर पावडर वापरली तरी चालेल. याच्यामुळे काय होईल ना, एक चायनीजचा एक असा आहे ना वेगळा फ्लेवर येईल. सॉस वगैरे आपण वापरतो ना, तर त्याच्याऐवजी लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर वापरायची. आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपली रेसिपी तयार आहे. एकदा नक्की करून बघा. खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही की शिळ्या चपातीचा आपण बनवलेला आहे. एकदम चायनीज सारखीच लागते, काही वेगळं लागत नाही. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.